तरीच वाजणार आणि हीच आजची परिस्थिती आहे. त्यामुळे मी तुम्हाला विचारतो, या सामान्य कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवायचं का नाही पाठवायचं? नक्की का? इथं जर शेतकरी आले विमा मिळाला का आपल्याला? कांद्याची काय परिस्थिती आहे? हा, ऊसाची परिस्थिती वाईट आहे. तर दोघांसाठी सुद्धा एक बोलू शकले नाही. अहो, मराठा आरक्षणासाठी सुद्धा मराठी सुद्धा इंग्लिश मध्ये सुद्धा जर बोलले असते ना, कदाचित आम्ही मानलं असतं. आणि याच सरकारने आणि त्यांचे जे मित्र आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी काय सांगितलं होतं 2014ला बारामतीला येऊन, आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये काय करणार, धनगर आरक्षण देणार. दिलं का त्यांनी? अहो, तुम्ही मराठा समाजाला फसवताय, तुम्ही ओबीसी समाजाला फसवताय, तुम्ही धनगर समाजाला फसवताय, तुम्ही लिंगायत समाजाला फसवताय. त्यामुळे तुम्हाला काय जमतं? फक्त फसवा फसवी जमते. आणि इथली जनता आता हे इलेक्शन ताब्यात घेतलं आणि इथं सत्ता बदल होणार म्हणजे होणार असा विश्वास या ठिकाणी माझ्या सरकारला वाटतो. मला काही युवा भेटले, त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याला शिक्षणासाठी जातो. मी म्हणलं कसं जातात? ते म्हणले बसने जातो. म्हणलं काय ते रेल्वे आहे ना इथं? ते म्हणले नाही, नॉनस्टॉप रेल्वे नाही, लोकल झाली पाहिजे. मागणी आहे का नाही? आहे का नाही युवांची मागणी? आता मग ही जर मागणी असेल तर तुमची केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी करता आल्या नाही. अहो, लंपीच्या वेळेस तुम्हाला औषधं मिळत नव्हते. अहो, आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणि लंके भाऊ असतील आपल्या विचाराच्या मतदारसंघामध्ये बाहेरून तिथे औषधं आणली आणि तिथं त्या औषधाचा वापर करून जेव्हा राज्य हे 15% होतं, आम्ही तिथं 90% लंपीच्या औषधाच्या बाबतीत गेलो होतो. का तुम्ही कमी पडला? का दुधाचे भाव तुम्हाला वाढवता येत नाही? अहो, विकास म्हणजे तुमचा व्यक्तिगत विकास नसतो. विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर सामान्य लोकांचा विकास करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे त्या बाबतीत हे सरकार आणि हे सर्व नेते कुठेतरी कमी पडले आणि म्हणून तुम्हाला सांगतो की इथं सत्ता बदल झाला पाहिजे. त्यामुळे 3 लाख भरायचे का 2 लाख? किती? अरे, एवढ्या छोट्या आवाजात तुम्ही बोलणार असेल तर कसं व्हायचं? पण तुमच्यावर जर कारवाई झालं काय करणार तुम्ही? ताबा घ्या, तुमच्या घरी आली आणि तुम्हाला धमकी दिली तर काय करणार तुम्ही? अहो, क्रांती एवढी सोपी नसते. क्रांतीला आपल्याला पुढे यावं लागतं, लढावं लागतं. लढल्यानंतर विजय नेहमी सामान्य लोकांचाच होतो, जो या मतदारसंघामध्ये तिथं होणार आहे. त्यामुळे जास्त न बोलता तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे ते शेतकऱ्याच्या विरोधात, हे जे सरकार आहे ते युवांच्या विरोधात, महिला सुरक्षेच्या विरोधात, सामान्य लोकांच्या विरोधात. आणि त्याला खऱ्या अर्थाने जर उत्तर द्यायचं असेल तर ते आत्ताच द्यावं लागेल. हे भाजपचे नेते इथे एकूण काय म्हणतो माहिती का? मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. राहुल गांधी सुद्धा तिथे प्रयत्न करतायत, लोकांत जात आहेत. पण ही खऱ्या अर्थाने जर लढाई कोणाची असेल तर मोदी साहेब विरुद्ध सामान्य लोक आहे. सामान्य लोक हेच ते मोदी साहेब, हेच ते भाजपचं सरकार ज्यांनी खताच्या किमती वाढवल्या, पेट्रोलच्या किमती वाढवल्या, डिझेलच्या किमती वाढवल्या. त्याच्याच बरोबर जी काही नोकरी ते देणार होते, नोकरी या युवांना त्यांनी दिली नाही. असे अनेक विषय इथे बोलू शकतो. पण खऱ्या अर्थाने या भागाचा विकास आपल्याला करायचा असेल तर मग आपल्याला सामान्य कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवावं लागेल. आणि हे जे आपले दिल्लीचे विषय जे आज मांडले जात नाही ते आपला हा सामान्य कार्यकर्ता तिथे 100% मांडेल असा विश्वास आमच्या सारख्याला तिथे वाटतो. आणि हे करत असताना तुम्हा सर्वांना एकत्रित यावं लागेल, भूतवर लक्ष द्यावं लागेल. ही भूमी पवित्र भूमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म या भूमीमध्ये झालाय. मराठ्यांची शेवटची लढाई इथे झाली आहे. ती फक्त लढाई झाली नाही तर त्याच्यामध्ये विजय सुद्धा आपला तिथे झाला होता. सद्गुरू संत भगवान बाबांचं इथं प्रेरणास्थान, असे अनेक देवस्थान इथं आहे जे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतात. त्या सर्व 2 व्यक्तींनी आपल्याला काय शिकवलंय तर आपल्या हक्कासाठी आपल्या तिथं लढायचं म्हणजे लढायचं. आणि हीच ती वेळ परत कधी येणार नाही. आणि ह्या वेळेचा योग्य वापर करून आपली तुतारी या ठिकाणी तुम्ही सर्वजण वाजवाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आलात यासाठी मनापासून